जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुमचे आजोबा काँग्रेस पक्षातून आमदार झाले होते, तर तुम्ही निष्ठावंत पहिले आमदार. हा तर निष्ठावंत तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असताना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय? साहेब, सगळ्यांना माहित आहे की काँग्रेसचे भिलोडी वांगीचे पहिले आमदार काँग्रेसचे हे माननीय लोकनेते आमचे आजोबा स्वर्गीय संपतरावजी चव्हाण साहेब होते. आणि 1985 ला बंडखोरी कोणी केली हा इतिहास आहे, सगळ्यांना माहित आहे. आज कोण काय पण म्हणू देईल की आमच्या रक्तात काँग्रेस आहे, पण वस्तुस्थिती काय आहे हे सगळ्यांना माहित आहे. भाजप बरोबर येण्याचं कारण असं आहे की गेले बरेच दिवस बरेच वर्ष मी विचार करत होतो, पलूस तालुक्याचा असू देल, पलूस कडेगाव मतदारसंघाचा असू देल, विकास घडवायचा असेल, जिल्ह्याचा विकास घडवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. भाजप हा एकमेव राष्ट्रीय असा पक्ष आहे की जो सर्वांचा विचार करणार, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणार, न्याय देऊन विकास कामांच्या दृष्टिकोनातून विचार करणार, स्वार्थासाठी कोण काही विचार करणार नाही असा पक्ष हा भाजप पक्ष आहे. त्याच्यामुळे मी भाजप पक्षात येण्याचा निर्णय घेतला. आज पलूस तालुक्यातला कळीचा मुद्दा आहे पाण्याचा. अजूनपर्यंत तो इतके वर्ष झालं सत्ता असून काँग्रेसची पूर्ण झालेला नाही. आमच्या आजोबांनी ताकारी योजना चालू केली, ती अजूनपर्यंत पूर्ण करायचं काम संग्राम भाऊंनी केलं. अजून थोडं राहिले ते पूर्ण होईल. टेंबू योजना संपतराव अण्णांनी केली, ती पूर्ण करायचं काम संग्राम भाऊंनीच केलेलं आहे. आजपर्यंत जर बघायला गेलं, शेतकरी जगणार कसा जर पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर. आज दुसरा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा. आज पिण्याच्या पाण्याचा कुंडल प्रादेशिक बंद आहे. आज त्या सर्वसामान्य घरातल्या स्त्रीला किंवा पुरुषाला पिण्याचं पाणीच जर नसेल, आज माणसं गाव सोडून गेली पाण्याचा अभाव असल्यामुळे. आज आपण नदीकडेला राहतोय पण पाण्याचं प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. बेसिक सोय सुविधा ज्या आहेत त्या अजूनपर्यंत माणसांना भेटलेले नाही आहेत. जे काय भेटलेलं आहे विकास कामांच्या नावाखाली ज्याचं गुणगान गायचं चाललेलं आहे, हे 15 वित्त आयोगातला असतील, 25-15तले असतील. आता जनतेला माहित नसेल तर मला एक सांगण्याचं आव्हान करायचं आहे मला, की हे वित्त आयोगाचं हे जनगणना पर हेड पर पर्सन हे फंड्स अलॉट केलेले असतात. त्या फंडसाठी ते काम होणारच आहेत. ते फंड्सचं तुम्हाला माणसांपर्यंत पोच करायचेच आहेत आणि ते पोच झालेले आहेत. म्हणून ते काम केलं असं म्हणता येणार नाही. ते केंद्र सरकारची योजना आहे, ती राज्य सरकारची योजना आहे आणि ती योजनेतनं हे सर्वसामान्य जनतेला ते पैसे मिळणारच आहेत. ते पैसे भेटले म्हणून त्याचा उदो करणं काय उपयोगाचं नाही. आज हॉस्पिटलला जरी जायचं असेल तर माणसाला प्राथमिक उपचार घेण्यासाठी कराड, कोल्हापूर, सांगलीच्या सारख्या ठिकाणी जायला लागते. एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला, शासकीय योजना नाही, ॲम्ब्युलन्स नाही. ते पोचवायचे कसे? ते पोचवायचं असेल, खरा विकास घडवायचा असेल तर संग्राम भाऊ शिवाय पर्याय नाही, भाजप पक्षाशिवाय पर्याय नाही. नरेंद्र मोदींनी भारतात विकास घडवून दाखवलेला आहे. आज आपल्या तालुक्याचा प्रश्न असेल तर रामन नगरातला उड्डाणपूल असेल, वसगडेचा उड्डाणपूल असेल, राष्ट्रीय महामार्ग असतील, हे सगळं केंद्र शासनाची योजना आहे. या केंद्र शासनात आता सत्ता भाजपची आहे, म्हणून भाजप बरोबर जाणं गरजेचं आहे आणि राज्यात पण भाजपची सत्ता येईल हे मला विश्वास आहे. लाडक्या बहिणीचं काँग्रेस पक्षानं पहिले विरोध केला, म्हटले ही लाडकी बहीण चालणार नाही, लाडकी बहीण एक स्कॅम आहे, सर्वसामान्याच्या खिशातले पैसे चाललेत. आज काँग्रेस पक्षच म्हणतोय की लाडकी बहिणीचे आम्ही 3,000 रुपये देऊ आणि आम्ही अन्य काय देऊ. पण ह्या योजना ज्या भाजपच्या संकल्पनेतनं, महायुतीच्या संकल्पनेतनं ज्या आलेल्या आहेत, त्या महाविकास आघाडीनं पहिले विरोध केला आणि आता म्हणतात की ते योग्य आहे. आमचे आजोबा काँग्रेस पक्षात होते, आम्ही पण काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ होतो, निष्ठावंत होतो. पण पक्ष हा पहिल्यासारखा राहिलेला नाही. निष्ठावंतांचं कुठंही मोजमाप होत नाही. आज सांगायला गेलं तर सर्वसामान्य जनतेतले आपले लाडके नेते, जतचे आपले 288 महायुतीचे उमेदवार माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सर्वसामान्य घरातून आलेला नेता आहे.
त्याला आज भाजप पक्षानं ताकद दिली, त्या माणसानं काम केलं. आज पलूस तालुक्याच्या तुलनेत जत तालुक्याची काय प्रगती झालेली आहे सर्वसामान्य जनतेनं बघितलंय. तिथं जाऊन रस्ते बघून या, पाण्याची सोय सुविधा बघून या. MIDC मंजूर झालेल्या परवा दिवशीच देवेंद्र भाऊंचं भाषण झालं. भाऊंनी भाषणात म्हटलं की त्यांनी एक 5 ते 10 हजार कोटीचे कामं आणणार आहेत. पलूस तालुका का वंचित राहिलाय? कधीपर्यंत वंचित राहणार आहे? आजपासनं 5 वर्षांनंतरचा विचार करा. आज जर आपण विकास कामाला चालू केलं तर ते पूर्ण होतील. आपली आजची पिढी ती कामाला लागल. ह्या बदल घडवायचा, ह्याच्यासाठी मी भाजपमध्ये येण्याचा निश्चय केला आणि आज मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर भाजपमध्ये आलेलो आहे आणि आम्ही भाजपशी आता इथनं पुढे निष्ठावंत राहणार. 1985 पासून एक मधले एक टर्म वगळता संपतराव अण्णांची असो किंवा आपले माजी आमदार पृथ्वीराज बाबांची असो, पूर्ण वेळ सत्ता ही एका घरातच आहे. साहेबांनी काम केलं, पण आज माझा एक असा प्रश्न आहे, ह्या जनतेचा प्रश्न आहे की पलूस तालुक्यात कोणता उद्योगधंदा आला? कित्येक वर्ष किर्लोस्कर ब्रदर्सच्या निमित्तानं आसपासची जी गावं होती, रामनगर असल, पलूस असल, सावंतपूर असल, इथं माणसांना रोजगार भेटला. त्यांनी त्यांची एक एक मशीन टाकली आणि तो स्वाभिमानी झाला. दुसरा उद्योग चितळेंचा आहे, चितळे उद्योग समूह, तिथले माणसं कामाला लागले. आसपासच्या डेऱ्यांना काम भेटलं, काही महिला डेऱ्या उभ्या राहिल्या, गोरगरिबांना काम भेटलं. स्वाभिमानी झाले, निष्ठावंत झाले. त्यांनी कुठल्या पक्षाचा झेंडा घेतला का हो? कुठल्याही पक्षाचा झेंडा घेतला नाही. आज एखाद्या संस्थेत कामाला जायचं म्हणजे तुम्ही त्याचा शिक्का मारायचा, तुम्ही त्यांचा झेंडा घ्यायचा, असं कधीपर्यंत चालणार? आज जत मध्ये 5-10 हजार कोटीची योजना येऊ शकते, तर आज पलूस सारखी MIDC जिथं एवढे वर्ष मंत्रिमंडळात एवढं मोठं स्थान असून सुद्धा का योजना आली नाही? आज प्रश्न असा आहे की पलूस MIDC मध्ये पूर्णपणे 1-2 युनिट सोडले तर पूर्णपणे MIDC बंद आहे. हा निर्णय अगोदरच घेतला पाहिजे होता. आज 2024 पर्यंत MIDC मंजूर होऊन पण जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली. ते MIDC मंजूर झाल्यावरती तुम्ही तिथं वाईन पार्क चालत नव्हतं, तर उद्योगधंदा लोकांना स्वावलंबी करण्यासाठी योजना आणल्या पाहिजे होत्या, उद्योग आणले पाहिजे होत्या. असा कुठलाही उद्योग आलेला दिसत नाही. तसंच 7 HP पर्यंत लाईट बिल हे महायुतीच्या सरकारनं माफ केलेलं आहे. लाडकी बहीण तर आहेच. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याचशा योजना आहेत, जवळजवळ 64 योजना आहेत ज्या महायुतीच्या काळात आलेल्या आहेत. ह्या मधल्या काही काळात महाविकास आघाडीचं पण सरकार आलं होतं, पण यातली कुठलीही योजना ते आणू शकले नाहीत. आज कोरोनाच्या काळात काम केलं, मी नाही म्हणत नाही, कोरोनाच्या काळात काम केलं, हे डिझास्टर मॅनेजमेंट होतं. ही एक झालेली त्यावेळेसचा घात होता, माणसांवर झाला, सगळ्यांवरच एक काळ आला होता, सगळ्यांनी त्यासाठी काम केलं असं म्हणता येणार नाही. पूर परिस्थिती असू दे, पूर परिस्थिती पण एक डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंडरची होती. त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंडर काम करताना शाळा, कॉलेजेस, हे शिक्षण संस्था कोणाकडे आहेत हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून तिथली शाळा उपलब्ध करून देणं हे भाग होतं, हे कलेक्टरनी करूनच देणार होते. वेगळं काही सुद्धा केलेलं नाही. जसं मी मगाशी म्हटलो की 25-15 वित्त आयोग ह्याच्या जी योजना मंजूर झाल्या, या सगळ्या योजना या मिळणारच होत्या. असं वेगळं काय केलंय? वेगळं करण्यासाठी तुम्ही कडेगाव तालुक्यात जाऊन बघा. ताकारी योजना असेल किंवा टेंबू योजना असेल, ह्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी झालेला आहे. आज पलूस तालुका, भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांसाठी काय केलं हा माझा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवायचं काम नितीनजी गडकरी असू देत, राष्ट्राचे नेते नरेंद्र मोदीजी असू देत, तालुक्याचे नेते, मतदारसंघाचे नेते पृथ्वीराज बाबा असू देत, आमचे लाडके नेते संग्राम भाऊ असू देत, यांनी सोडवायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि यांच्या मार्फत तो विषय सुटलेले आहेत. बरेचसे विषय सुटलेले आहेत. शेतकरी स्वावलंबी व्हायला लागलेला आहे. आज वरच्या काही बाईट बघितल्यावर असं कळतंय की शेतकऱ्यांना कुठल्या नोकरीची गरज नाही, शेतकरी सक्षम आहे. असं सक्षम करायचं असेल तर महाविकास आघाडी करू शकत नाही, महायुतीच करणार आहे. म्हणून आपण महायुतीमध्ये मी जायचा निर्णय घेतला, भाजप पक्षात येण्याचा मी निर्णय घेतला.